जर तुमच्याजवळ काहीच वेळ नसेल, अगदी कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जर डिझाईन कंप्लीट करायचं असेल तर हे एकदा डिझाईन नक्की ट्राय करून बघा। तर त्याच्यासाठी बघा मी 6 स्ट्रँडचं थ्रेड घेतली आहे आणि अशा प्रकारचं बीड आणि नीडल नंबर 10 0.75 mm घेतली आहे आणि बघा अशा प्रकारे हे 2 कलरमध्ये साडी आहे, तर मी दोन्ही कलरचं थ्रेड यूज करणार आहे। तर बघा सर्वात आधी मी अशा प्रकारे 6 स्ट्रँडचं थ्रेड घेऊन एंडला नॉट करून घेतली आहे आणि फिंगरला अशा पद्धतीने रोल करून घ्यायचं आणि हे जे नॉट आहे ते नॉट साडीच्या बॅक साईडला अशा प्रकारे ठेवून इथे साडीला एक लॉक करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे इथे एक साडीला लॉक करून घ्यायचं, मग त्याच्या साईडला आणखी एक मी लॉक करून घेतो। एकच लॉक करून घेतला तरी चालेल, आणखी एक लॉक करून घेतलं तर पण चालतंय। लॉक झाल्यानंतर तुम्हाला 4 चेन घालून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे 4 चेन घालून घ्यायचं, मग 4 चेन झाल्यानंतर साडीवरती अशा प्रकारे नीडल ठेवून एक लॉक करून घ्यायचं, नाहीतर थोडं जरी पुढे तुम्ही लॉक करून घेतलं तर साडीवरती व्रिंकल्स येण्याचा चान्सेस असतं, ठीक आहे। तर हे खूप महत्त्वाचं पॉईंट तुम्हाला सांगते मी। साडीचं बेसलाईन खूप इम्पॉर्टंट असतं। तुम्ही जर साडीचं बेसलाईन व्यवस्थित करून घेतला नाही तर तुमचं डिझाईन नीट फिनिशिंगसोबत नाही दिसत, त्यामुळे बेसलाईन नीट करून घ्या। मग इथे साडीला लॉक करून घेतल्यानंतर एक बीड इन्सर्ट करून घेतली आहे, ते बीडला पण लॉक करून घ्यायचं। मग त्याच्यानंतर नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून अशा प्रकारे साडीवरती कुठे येते तिथे एक डबल क्रोशा करून घ्यायचा आहे। आणि फ्रेंड्स मी तुमच्यासाठी ऑफलाईन क्लास देखील स्टार्ट केली आहे। क्लासमध्ये काय काय शिकवणार आहे, फीस काय काय आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा, मी सगळं डिटेल्स तुम्हाला सेंड करतो। तर बघा इथे एक डबल क्रोशेट करून घेतली आहे। डबल क्रोशेट झाल्यानंतर 2 चेन घालून घ्यायचं, मग नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून हे डबल क्रोशाचा गॅपमध्ये इथे डबल क्रोशा करून घ्यायचा आहे। तर बघा नीडलवरती 3 लूप असतात, आधी फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं, मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं आहे, तेव्हा हे एक डबल क्रोशा होतं। असे सेम गॅपमध्ये परत डबल क्रोशा करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकता नीडलवरती 3 लूप आहेत, आधी तुम्हाला फर्स्ट 2 लूपमधनं अशा प्रकारे थ्रेड वडून घ्यायचा आहे, मग इथे तुम्हाला नीडलवरती परत 2 लूप दिसतंय, मग त्या दोन्ही लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं, ठीक आहे। तर बघा हे जे गॅप आहे त्या गॅपमध्ये डबल क्रोशावरती तुम्हाला 7 डबल क्रोशा करून घ्यायचा आहे। तर बघा हे तिसरं डबल क्रोशा करून घेते आणि प्रत्येक वेळी डबल क्रोशा करताना अशा प्रकारे तुम्ही थ्रेड वडून घेतल्यानंतर इथे कुठेही थ्रेड लूज वगैरे दिसू नये। ते लूज वगैरे थ्रेड झालं तर तुमचं आर्च तेवढं नीट फिनिशिंगसोबत नाही दिसत, हे पॉईंट लक्षात ठेवा। तर आता मी नेक्स्ट 4th डबल क्रोशा करून घेतो। तर आता इथे डबल क्रोशा करताना जेव्हा तुम्ही अशा प्रकारे थ्रेड वडून घेता तर बघा अशा प्रकारे ते थोडंसं आर्च झालेलं असतं, ते अशा प्रकारे तुम्ही फिंगरने होल्ड करून मग त्या लूपमधनं तुम्ही थ्रेड वडून घेऊ शकता, ते तुम्हाला इझी होईल, ठीक आहे। तर बघा हे निम्मा आर्च झालं, तर मी इथे 7 डबल क्रोशा करून घेतो। तर बघा 7 डबल क्रोशा झाल्यानंतर आर्च अशा प्रकारे दिसतं, मग साडीवरती तुम्हाला कुठे येते तिथे अशा प्रकारे लॉक करून घ्यायचं आहे, ठीक आहे। आणि प्रत्येक वेळी साडीवरती लॉक करताना लूजच लॉक करून घ्यायचं, खूप टाईट लॉक करून घ्यायचं नाही आहे, नाहीतर तुमचं साडीवरती व्रिंकल्स येण्याचा चान्सेस असतं, ठीक आहे। तर बघा इथं लॉक झाल्यानंतर परत एक बीड इन्सर्ट करून बीडला लॉक करून घ्यायचं, मग परत नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून साडीवरती कुठे येते तिथे एक डबल क्रोशा करून घ्यायचा आहे।
आणि तुम्हाला चेन कशा पद्धतीने करायचं, डबल क्रोशेट कशा पद्धतीने करायचं, ट्रिपल क्रोशेट कशा पद्धतीने करायचं, ह्याच्यावर जर व्हिडिओ हवा असेल तर त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जाऊन चेक करा. तर बघा, एक डबल क्रोशेट झाल्यानंतर 2 चेन घालून परत नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून हे गॅपमध्ये नीडल इन्सर्ट करून अशा प्रकारे थ्रेड ओढून घ्यायचं. मग इथे नीडलवरती 3 लूप असतात. आधी फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं, मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं. तेव्हा हे एक डबल क्रोशेट होतं. तर सेम ॲज इट इज तुम्हाला सेम गॅपमध्ये डबल क्रोशेटवरती 7 डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. तर हे मी दुसरं डबल क्रोशेट करून घेते आहे. तर बघा अशा प्रकारे. तर सेम गॅपमध्ये मी टोटल 7 डबल क्रोशेट करून घेतली आहे. तर बघा तुमचा आर्च अशा प्रकारे दिसेल. ह्याला स्लॅन्टिंग आर्च देखील म्हणतात. आणि इथे तुम्ही अशा प्रकारे 2 आर्च पण करू शकताय, 3 आर्चचं पण करू शकताय, नाहीतर पूर्ण साडी तुम्हाला याच पद्धतीने स्लॅन्टिंग आर्च करून घेऊ शकताय. फक्त स्टार्टिंगला एक बेबी कुच्चू आणि एंडला एक बेबी कुच्चू अशा प्रकारे पण करू शकताय. नाहीतर काय करायचं, अशा प्रकारे हे 3 स्लॅन्टिंग आर्च झाल्यानंतर इथे 4 चेन घालून परत साडीवरती कुठे ते तिथे लॉक करून घ्यायचं. मग ते लॉक झाल्यानंतर परत तुम्हाला 3 स्लॅन्टिंग आर्च करून घ्यायचं आहे. मग परत 4 चेन घालून साडीला लॉक करून घ्यायचं. मग परत 3 स्लॅन्टिंग आर्च करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण साडी करून घ्यायचं आहे. तर आता बघा 4 चेन घालून साडीला लॉक केल्यानंतर इथे परत एक बीड घालून घ्यायचं. मग बीडला लॉक करून नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून साडीवरती कुठे येते तिथे अशा प्रकारे नीडल ठेवून इथे एक डबल क्रोशेट करून घ्यायचं. तर बघा नीडलवरती ते 3 लूप असतात. आधी फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं, मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं आहे. तर तेव्हा हे एक डबल क्रोशेट होतं. मग 2 चेन घालून हे जे गॅप आहे त्या गॅपमध्ये डबल क्रोशेटवरती 7 डबल क्रोशेट करून घेतली आहे. मग साडीवरती कुठे येते तिथे अशा प्रकारे लॉक करून घेतो. तर इथे मी 3 स्लॅन्टिंग आर्च करून 4 चेन घालून परत 3 स्लॅन्टिंग आर्च 4 चेन अशा प्रकारे पूर्ण साडी करून घेतो. आणखी एक महत्त्वाचं पॉईंट मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. अशा प्रकारे क्रोशेट डिझाईन असो किंवा ट्रेडिशनल साडी कुच्चू असू दे, पिको खूप मॅटर करतं. कारण इथे तुम्ही बघू शकताय या साईडला तुमचं डिझाईन स्ट्रेट दिसेल आणि इथे स्टार्टिंगला बघा अशा प्रकारे थोडंसं पिको आतमध्ये गेलं आहे आणि इथे सुरुवातला पण पिको खूप मोठं केलं आहे. त्यामुळे इथे नॉट तुमचं मोठं दिसायला लागलं आहे. आणि तिथे पिको मोठं असल्यामुळं काय होतं, तिथे नीडल इन्सर्ट व्हायला पण थोडं प्रॉब्लेम होऊ शकतं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे आतमध्ये गेले पिको आणि इथून अशा प्रकारे स्ट्रेट झाले. त्यामुळे इथे नॉट दिसताना स्ट्रेट दिसत नाही तुमचं नॉट, अशा प्रकारे शेपमध्ये दिसेल. मग डिझाईन पण तुमचं थोडंसं खालीवरती दिसू शकतंय. त्यामुळे ते पॉईंट लक्षात ठेवा, तुमचं पिको अगदी स्ट्रेट आणि बारीक व्हायला पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण साडी अशा प्रकारे करून घेतली आहे. 3 स्लॅन्टिंग आर्च 4 चेन, 3 स्लॅन्टिंग आर्च 4 चेन अशा प्रकारे. तर मी स्टार्टिंगला 4 चेनने स्टार्ट केलं होतं, म्हणून एंड पण 4 चेनने एंड केली आहे मी. तर काही वेळा काय होतं, इथे थोडंसं स्पेस जादा असतं, तेव्हा तुम्हाला थोडं ॲडजस्टमेंट करून घ्यावं लागतं आहे. तर इथे मी 3 आर्च करून घेतली आहे, तेव्हा 4 आर्च करून एंडला 4 चेन घालून मग एंड करून घ्यायचं आहे. इथे जे 4 चेन आहे तिथे बेबी कुच्चू येतं. तर स्टार्टिंगला बेबी कुच्चू आलं तर म्हणून तुम्हाला एंड पण बेबी कुच्चूनेच एंड करायचं आहे. आता समजा इथे 4 चेनचे पुढे थोडंसं स्पेस असेल तर काही जण काय करतात, त्याच्या पुढं आणखी 2 स्लॅन्टिंग आर्च घालून तिथेच एंड करतात. असं अजिबात करायचं नाही आहे. तर बघा तेव्हा काय करायचं,
इथपर्यंत तुम्ही डिझाईन केल्यानंतर थोडंसं 3 स्लॅन्टिंग आर्चचं मेजरमेंट करून बघायचं किती येतंय ते. मग तशा प्रकारे पुढे मेजरमेंट करून एंडपर्यंत मार्क करून घ्यायचं. तरी पण थोडंसं पुढे स्पेस राहत असेल तर काय करायचं, इथं जे तुम्ही 3 स्लॅन्टिंग आर्च करून घेतलाय ते 4 स्लॅन्टिंग आर्च करून मग एंडला 4 चेन घालून एंड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. मग इथे 2 चेन घालून थ्रेडला कट करून घ्यायचं. मग अशा प्रकारे निडलला वरती ओढून घेतो म्हणजे तिथे ते थ्रेड लॉक होतं. आणि हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे त्याला कट करून बॅक साईडला ग्लूने स्टिक करून घ्यायचं आहे. तर आता मी बेबी कुच्चू करून त्याचं फायनल लुक दाखवतो. तर बेबी कुच्चूसाठी मी 180 स्ट्रँडचं थ्रेड घेऊन त्या थ्रेडला आयरन करून घेतली आहे. तर फायनल लुक बघू शकताय. जर आवडलं असेल तर एक व्हिडिओला लाईक करा. तर परत भेटू एक छानसा डिझाईन सोबत. बाय बाय.